याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग आता आपल्यासोबत आहेत। विनायक, संघ परिवारातून देखील हाच सूर यापूर्वी बघायला मिळाला होता। पराभवासाठी अजितदारांना जबाबदार काहीसं मानण्यात आलेलं होतं आणि आता अजितदारांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न होतोय का बैठकांच्या माध्यमातून? आपण जर पाहिलं तर काल महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती भाजपची प्रदेश कार्यालयात पार पडली। विधानसभा वाईज आढावा जो आहे तो घेण्यात आला। त्यामध्ये प्रमुख आपण जर पाहिलं तर अनेक नेत्यांनी जे आहेत ते पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर लोकसभेच्या पराभवाबाबतचा पाढा जो आहे तो वाचलेला पाहायला मिळाला आणि त्यामध्ये अजितदादांच्या काही लोकांचा या ठिकाणी फायदा जो आहे तो भाजपला अनेक लोकसभा मतदारसंघात झाला नाही, हा उघड सूर जो आहे तो या बैठकीत आपल्याला पाहायला मिळालेला होता। लोकसभा निवडणुकीत अनेक अशा मतदारसंघ आहेत किंवा अनेक अशा विधानसभा आहेत त्या ठिकाणी अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी किंवा आमदारांनी जी मदत महायुती म्हणून करायला हवी होती ती केली नाही, असे तक्रार जी आहे ती पक्षश्रेष्ठी किंवा जे निवडणूक प्रभारी आलेले होते त्यांच्यासमोर अनेक नेत्यांनी वाचली आपल्याला पाहायला मिळाली। त्यामुळे विधानसभेत सुद्धा कुठेतरी फटका बसू शकतो असंही काही लोकांनी किंवा काही नेत्यांनी जे आहे ते म्हटलेलं पाहायला मिळालं। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर लोकसभेच्या जागा ज्या आहेत ते शिंदेंच्या शिवसेनेला 15 ज्या आहेत ते दिल्या नको हवे होत्या, असा एक सूर जो आहे तो या बैठकीत आपल्याला पाहायला मिळाला। त्यामुळे एकंदरीत महायुतीमधलं आता आपण जर पाहिलं तर एकत्र लढू असं जरी महायुती म्हणत असली तरी भाजपच्या अनेक नेत्यांचा सूर जो आहे तो या बैठकीमधून उघड झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। परंतु जे पक्षश्रेष्ठी आहेत किंवा प्रभारी आहेत त्यांनी मात्र असंच म्हटलेलं आहे की महायुती म्हणूनच येणारी विधानसभा निवडणूक आपल्याला लढायच्या आहेत। जे काही हेवे दावे लोकसभेत झालेले असतील ते पुसून आता पुढे जायचं आहे आणि एकमेकाला मदत करत निवडणूक जिंकायची आहे असा निर्धार जो आहे तो केलेला पाहायला मिळाला। ठीक आहे, धन्यवाद विनायक या सगळ्या माहितीबद्दल।